नावाची पराक्रमाची, या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची, या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची, कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष. नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, व्यक्तिविशेष या सत्रामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि ज्यांनी स्वतःचं असं कर्तृत्व बजावलं आहे, स्वतःचं नाव इतिहासात कोरलं आहे, अशा व्यक्तींचा परिचय आपण या सत्रात करून घेत असतो. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये चार्ल्स फ्रीर अँड्र्यूज, ज्यांना दीनबंधू या नावाने ओळखलं जायचं, यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. चार्ल्स फ्रीर अँड्र्यूज हे अँग्लिकन पुजारी आणि ख्रिश्चन मिशनरीमध्ये शिक्षक होते. त्याचबरोबर ते समाजसुधारक आणि भारतीय स्वातंत्र्याचे कार्यकर्ते होते. रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांचे निकटचे मित्र म्हणून त्यांची ओळख आहे. भारतीय मुक्तीसंग्रामात त्यांचा सहभाग विशेष नोंदवला गेला. CF अँड्र्यूज यांना गांधीजी प्रेमळ ख्रिस्ताचा विश्वासू प्रेषित म्हणून ओळखायचे. CF अँड्र्यूज भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाबद्दल गांधी आणि दिल्ली येथील सेंट स्टीफन कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी त्यांचं नाव दीनबंधू म्हणजेच गरिबांचे मित्र असं ठेवलं होतं. चार्ल्स फ्रीर अँड्र्यूज यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1871 साली न्यू कॅसल ऑन टाय, नॉर्थंबरलँड, युनायटेड किंगडम या ठिकाणी झाला. त्यांचे वडील ऑस्टपोलिक चर्च, बर्मिंगहॅम या ठिकाणी बिशप होते. CF अँड्र्यूज बर्मिंगहॅमच्या किंग एडवर्ड स्कूलमधील विद्यार्थी होते आणि त्यानंतर त्यांनी पेम्ब्रोक कॉलेज, केम्ब्रिज या ठिकाणी शिक्षण घेतले. 1896 मध्ये अँड्र्यूज चर्चमधील धर्मगुरूचे सहकारी झाले आणि दक्षिणेला पेम्ब्रोक कॉलेजचे मिशन त्यांनी हाती घेतले. एका वर्षानंतर त्यांना पुजारी बनवण्यात आले आणि ते केम्ब्रिजमधील वेस्ट कोस्ट हाऊस थिओलॉजिकल कॉलेजचे उपप्राचार्य बनले. अँड्र्यूज विद्यापीठापासून ख्रिश्चन सोशल युनियनमध्ये कार्यरत होते आणि गॉस्पेलशी बांधिलकी आणि न्यायप्रती वचनबद्धता यांच्यातील संबंध शोधण्यास त्यांना रस होता, ज्याद्वारे ते संपूर्ण ब्रिटिश साम्राज्यात, विशेषतः भारतामध्ये न्यायासाठी संघर्ष करण्यासाठी आकर्षित झाले. 1904 मध्ये ते केम्ब्रिज मिशनमध्ये दिल्लीत सामील झाले आणि सेंट स्टीफन कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी या ठिकाणी आले, जिथे त्यांचे अनेक भारतीय सहकारी आणि विद्यार्थ्यांशी जवळीक वाढली. काही ब्रिटिश अधिकारी आणि नागरिकांकडून भारतीयांवर वर्णद्वेष आणि त्यासंबंधित वर्णद्वेषाने वागणूक दिल्यामुळे भारतीय राजकीय आकांक्षाचे समर्थन त्यांनी केले. 1906 मध्ये सिव्हिल अँड मिलिटरी गॅझेटमध्ये त्यांनी एक पत्र लिहून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अँड्र्यूज लवकरच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यात सामील झाले आणि त्यांनी मद्रासमधील 1913च्या कापूस कामगारांच्या संपात तोडगा काढण्यास मदत केली. गोपाळकृष्ण गोखले यांनी अँड्र्यूज यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यास सांगितले व तेथील भारतीय समुदायाला सरकारबरोबर त्यांचे राजकीय वाद मिटवण्यासाठी मदत करण्यास सांगितले. जानेवारी 1914 मध्ये ते दक्षिण आफ्रिकेहून परतल्यानंतर त्यांनी महात्मा गांधीजींची भेट घेतली. नागरी स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारे, जातीय भेदभाव आणि पोलिसांच्या कायद्याच्या विरोधात भारतीय समुदायाच्या प्रयत्नांचे नेतृत्व करणारे गांधीजी, याचबरोबर गांधीजींच्या ख्रिश्चन मूल्यांचे ज्ञान आणि त्यांच्या अहिंसा या संकल्पनेच्या प्रेमामुळे अँड्र्यूज यापासून प्रभावित झाले. जनरल जॅन स्मॅटशी झालेल्या चर्चेत अँड्र्यूज गांधीजींचे सहाय्यक म्हणून काम करीत होते आणि त्यांच्या सुसंवादातील काही बारीक-सारीक माहिती देण्यास ते जबाबदार होते. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आणि सेंट स्टीफन कॉलेजचे प्राचार्य सुशील कुमार रुद्र यांच्या सल्ल्यानंतर अँड्र्यूज यांनी 1915 मध्ये गांधीजींना त्यांच्यासोबत भारतात येण्यास उद्युक्त केले. अँड्र्यूज 1925 आणि 1927 मध्ये अखिल भारतीय व्यापार संघाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. अँड्र्यूज यांनी ख्रिश्चन आणि हिंदू यांच्यात संवाद विकसित केला. कवी आणि तत्त्वज्ञानी रवींद्रनाथ टागोर यांच्याशी संभाषणात त्यांनी शांतिनिकेतनमध्ये बराच वेळ घालवला. आउटगोइट्सच्या अस्पृश्यतेवर बंदी घालण्याच्या आंदोलनासही त्यांनी पाठिंबा दर्शविला. 1919 मध्ये
ते वैकोम सत्याग्रहात सामील झाले. 1933 मध्ये दलितांच्या मागण्या मांडण्यासाठी डॉक्टर B.R. आंबेडकर यांना त्यांनी मदत केली. C.F. अँड्र्यूज आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या समवेत दक्षिण भारतातील केरळमधील आध्यात्मिक नेते श्री नारायण गुरु यांची त्यांनी भेट घेतली. C.F. अँड्र्यूज आणि अगाथा हॅरिसन यांनी गांधीजी यांच्या UK दौऱ्याची व्यवस्था केली. दुसऱ्या गोलमेज परिषदेत त्यांनी गांधीजींना भारतीय स्वायत्तता आणि एकाकडून दुसऱ्याकडे सोपवण्याची कृती या बाबतीत ब्रिटिश सरकारसोबत वाटाघाटी करण्यासाठी मदत केली. 1935 पासून अँड्र्यूज यांनी ब्रिटनमध्ये अधिक काळ घालवायला सुरुवात केली आणि संपूर्ण देशातील तरुणांना ख्रिस्ताच्या कट्टरतेच्या शिष्याच्या आव्हानाविषयी शिकवले. गांधी यांनी अँड्र्यूज यांचे प्रेमळ टोपणनाव ख्रिस्ताचे विश्वासू प्रेषित असे ठेवले होते. गांधींचे सर्वात निकटचे मित्र म्हणून ते सर्वत्र परिचित होते. गांधी यांना त्यांच्या पहिल्या नावाने मोहन या नावाने संबोधणारे बहुतेक एकमेव प्रमुख व्यक्ती होते. C.F. अँड्र्यूज यांचं 5 एप्रिल 1940 रोजी कलकत्ता भेटीदरम्यान निधन झालं आणि कलकत्त्याच्या लोअर सर्क्युलर रोड स्मशानभूमीच्या ख्रिश्चन दफनभूमीत त्यांचं दफन करण्यात आलं. C.F. अँड्र्यूज यांच्या नावाने कलकत्ता विद्यापीठाचे 2 स्नातक महाविद्यालये, त्याचबरोबर दीनबंधू अँड्र्यूज महाविद्यालय आणि दीनबंधू संस्था आणि दक्षिण कोलकातामधील सलीमपूर भागातील एक हायस्कूल त्यांच्या नावाचे स्मरण करून देतात. पूर्वीच्या पाकिस्तान, सध्याच्या बांगलादेशमधील विस्थापित लोकांच्या मोठ्या संख्येने मुलांना उच्च शिक्षण पोहोचविण्याच्या उद्देशाने दीनबंधू अँड्र्यूज महाविद्यालयाची स्थापना केली गेली. दक्षिण भारतातही त्यांच्या नावाने दीनबंधू नावाचे रुग्णालय आहे. 1971 साली भारताने अँड्र्यूजच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मारक टपाल तिकीट जारी केले होते. तर मित्रांनो, आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात C.F. अँड्र्यूज ज्यांचं टोपणनाव दीनबंधू होतं यांच्याविषयीची माहिती आपण ऐकली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली याविषयीचा फीडबॅक तुम्ही आम्हाला देऊ शकता. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698